येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातल्या मदरशांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे। मुस्लिम समाजात धार्मिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेले मदरसे हे देशातील राजकारणात नेहमीच वादात राहिले आहेत, पण आता मदरशांच्या माध्यमातून मुस्लिम समाजात तिरंगा फडकवण्यासंबंधी आवाहन करण्यात आले। संघ परिवारातल्या राष्ट्रीय मुस्लिम मंचातर्फे केलेल्या आवाहनाला मुस्लिम समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोणतीही क्लीन चिट दिली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। तसंच संजय राऊत यांचं कुठलंही पत्र आपल्याला आलेलं नाही आणि आपण ते वाचलं नाही असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। दिघावासियांच्या अडचणीत वाढ झाली। सवलतीच्या मुद्द्यावर कोर्टानं कडक भूमिका घेतली। घर सोडण्याकरता काही दिवसांची सवलत पाहिजे असेल तर ती आम्ही द्यायला तयार आहोत, पण ही सवलत देताना दिघावासियांनी लेखी स्वरूपात कोर्टाला प्रतिज्ञापत्र द्यावं की आम्ही कोणत्याही शासकीय योजना किंवा सवलतींचे लाभार्थी होणार नाही। न्यायालयाच्या स्पष्ट भूमिकेमुळे दिघावासी चांगलेच अडचणीत आलेत। मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून आज अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे। पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील मिलेनियर स्कूलमधील तिसरीत शिकणाऱ्या बालिकेचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। रिया नितीन कदम असं या चिमुरडीचं नाव आहे। मिलेनियम स्कूलमध्ये शाळेच्या माध्यमातून पोहण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं। त्यासाठी मुलांना मागील 3 दिवसांपासून गावातील पोस्टमनकडे तुम्ही विश्वासानं आपल्या बचत आणि आरडीचे पैसे जमा करत असाल तर सावधान, कारण तुमचे पैसे हडप केले जातील आणि पैसे पोस्टमनच हडप करेल। त्यामुळे तुम्ही जर पैसे जमा करत असाल तर आधी पोस्टाच्या रजिस्टरवर त्यांनी नोंद केली आहे का याची खात्री करा, कारण रत्नागिरी जिल्ह्यात पोस्टमनकडून फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे। ठाणे शहरात सर्वत्र रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे। कोरम मॉल इथं घराच्या आणि वाहन चालवताना घ्यावयाच्या सुरक्षेच्या साहित्याचं उद्घाटन सहपोलीस आयुक्त व्ही लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते करण्यात आलं। सुरक्षेच्या साहित्यामध्ये हेल्मेट, सीसीटीव्ही कॅमेरे, जामर, दरवाजाबाहेरील थंब सिस्टीम अशा साधनांचा समावेश आहे। दरम्यान लक्ष्मीनारायण यांनी शहर सुरक्षित ठेवा आणि वाहन चालवताना काळजी घ्या असं आवाहन ठाणेकरांना केलं। दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या संवर्धनासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात बॉटनिकल गार्डन विकसित करण्यात आलं। देशातील हे पहिले बॉटनिकल गार्डन असून या गार्डनमध्ये 1000हून अधिक वनस्पती संवर्धित केल्या आहेत। 15 जानेवारीला त्याचं उद्घाटन आहे। गॅस पुरवठ्याअभावी केंद्र सरकारच्या गेल इंडिया कंपनीचा अलिबाग तालुक्यातील प्रकल्प बंद होण्याच्या मार्गावर आहे। गेले वर्षभर प्रकल्पातील काम ठप्प आहे, त्यामुळे कामगारांचं स्थलांतरण सुरू झाले। त्यामुळे स्थानिक चांगलेच धास्तावलेत। बुटेन गॅसचा पुरवठा होत नसल्यानं गेल प्रकल्पातील उत्पादन थांबले। मात्र हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं गेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले। सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे। सोलापूरहून कुर्डवाडीला जात असताना तुकाराम मुंडे यांना ट्रकमधून वाळूची तस्करी होत असल्याचं आढळलं। त्यानंतर मुंडे यांनी या ट्रकचा पाठलाग केला। ओव्हरटेक करून त्यांनी हा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून ते बचावले। या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याला पाकिस्तान पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय। मसूद अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रहमान रऊफसह 13 दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आले। जैश ए मोहम्मदच्या कार्यालयांवर पाकिस्तानी पोलिसांनी छापामारी सुरू केली असून अनेक कार्यालय सील करण्यात आलीत। मसूद अझहर हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टर माइंड आहे। पठाणकोट हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानवर कारवाईसाठी दबाव आणला होता। बनावट व्यक्तीच्या माध्यमातून घराची परस्पर नोंद केल्याप्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधकासह 6 जणांविरुद्ध जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चंदनझिरा भागातील सत्यम नगरमध्ये राहणाऱ्या कमलबाई राधाकिशन जावळे या सध्या पुण्यात राहतात। माजी नगरसेवक मोहन बारसे यांच्या खुनानंतर भुसावळमध्ये टोळीयुद्ध रंगलंय। 4 पोलिसांच्या बंदोबस्तात नट्टू चावरी आणि गोपाळ शिंदे या 2 आरोपींना धुळे मध्यवर्ती कारागृहातून मनमाड शेगाव एसटी बसमधून भुसावळ कोर्टात सुनावणीसाठी आणलं असताना दोघा मारेकऱ्यांनी हल्ल्याचा डाव साधला। गाडी थांबताच दुचाकीवरून आलेले दोघे मारेकरी बसमध्ये शिरले आणि क्षणात नट्टू चावरीवर गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले। अकोल्यात शिवसैनिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे। जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील 84 खेडी पाणीपुरवठा योजनेतील 72 गावांचा पाणीपुरवठा गेल्या 15 दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे।
वीज देयक प्रलंबित असल्यामुळे पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय। पूर्ण देयक भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू न करणाऱ्या प्राधिकरणाच्या धोरणाचा निषेध करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली। पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या 89व्या साहित्य संमेलनावरील संक्रांत कायम आहे। भाजपनं श्रीपाल सबनीसांविरोधात मवाळ भूमिका घेतलेली असताना आता काही साहित्यिकांनी मात्र सबनीसांच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय। याबाबत साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधात मुंबईतल्या व्हीपी रोड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी बुधवारपासून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू झाली। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याला हजर करण्यात आलं। 22 जानेवारीला आता या खटल्यातील पुढील सुनावणी होईल असा निर्णय कोर्टानं दिला। रत्नागिरीतील संगमेश्वर मधल्या मेढेतर्फे फुणगूस शाळेतल्या मुख्याध्यापकाविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारलाय। मात्र अद्यापही प्रशासनानं यावर तोडगा काढलेला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। एकीकडे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असताना दुसरीकडे प्रशासन मात्र ढिम्म असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे। नालासोपाऱ्यात एक अमानुष प्रकार घडला। एका निष्पाप रिक्षाचालकाला तुळींज पोलिसांनी बेदम मारहाण केली। या मारहाणीत रिक्षाचालकाच्या डोक्याला दुखापत झाली। पोलिसांनी रिक्षावर काठीनं मारल्यामुळे रिक्षाची काच फुटली। कारण नसताना पोलिसांनी केलेल्या नुकसानीचा जाब विचारला असता रिक्षाचालक विनोद कुमार यादव याला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली। महाराष्ट्रात आरोग्य दूत अशी ओळख असलेले जामनेरचे आमदार तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात 4 दिवस मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। राज्यभरातील 500हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्सनी या शिबिरात रुग्णांची तपासणी केली। 4 दिवसात 80,000 रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। जळगावातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील रोखपालानं तब्बल 25 लाख रुपयांची अफरातफर केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी या उच्च शिक्षित रोखपालास गजाआड केलंय। या शाळेतील विद्यार्थ्यांचं शुल्क आणि बसचं शुल्क अशी रक्कम शाळेच्या खात्यात न भरता संतोष मर्दानं या रोखपालानं स्वतःच्या खात्यात ती रक्कम भरण्यास सुरुवात केली। गावातील पोस्टमनकडे तुम्ही विश्वासानं आपल्या बचत आणि आरडीचे पैसे जमा करत असाल तर सावधान, कारण तुमचे पैसे हडप केले जातील। असाच एक प्रकार रत्नागिरीतील भोके गावात उघडकीस आला। या ठिकाणच्या पोस्टमननं तब्बल 10 लाखांचा अपहार केला। त्यामुळे तुम्ही जर पैसे जमा करत असाल तर आधी पोस्टाच्या रजिस्टरवर पोस्टमननं नोंद घेतली आहे की नाही याची खात्री करा। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नवापूर इथल्या चेकपोस्ट नाक्यावर जळगावच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षक हेमंत हेमाडे आणि त्याच्या पंटरला 600 रुपयांची लाच घेताना रंग्यात पकडलं। ही कारवाई नवापूर चेकपोस्ट नाक्यावर मंगळवारी रात्री घडली आणि जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली। यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी घोषित करावी या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणी या अभियानात सहभागी झाले होते। राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहात सर्व महाविद्यालयांमध्ये दारूबंदीसाठी अभियान चालणार आहे। आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यवतमाळच्या दारवा इथल्या आशुतोष राठोड या महाविद्यालयीन युवकाचा खून खंडणीसाठी नव्हे तर प्रेम प्रकरणातून झाला असल्याचा संशय व्यक्त होतोय। त्यामुळे या हत्याकांडाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली। या मागणीसाठी गोर समाज सेनेनं दारवा इथं विशाल मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केलं। मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागातील मुलांना परीक्षा शुल्क माफीची घोषणा सरकारनं केली असली तरी अशी सक्तीची शुल्क वसुली सुरूच असल्याचं औरंगाबादमध्ये समोर आलंय। याविरोधात मनसेनं भीक मागो आंदोलन केलं। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या नावानं भीक मागितली। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात 12वीत शिकणाऱ्या निलेश बेटोदे या विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला। निलेश हा फत्तेपूर इथल्या न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी होता। धारदार शस्त्रानं त्याचा खून केल्यानंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडलाय। खुनाच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत। नाशिक शहरात उभारलेल्या औद्योगिक विभागाचे शासकीय आयटी पार्कचे गाळे आता आयटी तज्ज्ञांना आणि कंपन्यांना उपलब्ध होणार आहेत। हे गाळे जाहिरात करून विकण्यासाठी सुरुवात करण्यात आली। तब्बल 13 वर्षांपासून उद्घाटन होऊन हे पार्क उद्योजकांच्या प्रतीक्षेत होतं। मात्र क्लिष्ट विक्री प्रक्रिया, लाल फितीचा कारभार आणि आवाजवी किमती सांगितल्या जात असल्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती।
काँग्रेस दर्शन या मुखपत्रात नेहरू, सरदार पटेल आणि सोनिया गांधींबद्दल छापून आलेल्या लेखांवरून संजय निरुपम चांगलेच अडचणीत आलेत. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं निरुपम यांना नोटीस पाठवले. नोटीसला एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले. भारतामध्ये मिनरल वॉटरपेक्षा क्रूड ऑइल म्हणजे कच्चा तेल स्वस्त झाले. 7 जानेवारीला भारताला $29.34 प्रति बॅरल या दरानं कच्चे तेल घ्यावं लागलं. यावेळी डॉलरचा दर होता ₹66.91. त्यामुळे आपल्याला $1,956.45 159 लिटरचा एक बॅरल पडला. याचाच अर्थ 1 लिटर कच्च्या तेलासाठी आपण केवळ ₹12 मोजलेत. मंत्र्यांनी आठवड्यातून 2 दिवस पूर्ण वेळ तरी मंत्रालयात उपस्थित राहावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांना केल्यात. मंत्रालयात मंत्री बसत नाहीत अशी गेली अनेक महिने ओरड होती. मंत्री फक्त कॅबिनेट बैठकांसाठी मंत्रालयात येतात. त्या दिवशी मंत्रालयात सगळ्यात जास्त गर्दी होते अशी तक्रार होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.